नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं समाधान कोकाटे अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आज एक नवीन मुद्दा, चर्चेतला मुद्दा जो परीक्षेला रिफ्लेक्ट होऊ शकतो असा मुद्दा मी घेऊन समोर आलेलो आहे। तुम्हाला थंबनेलवरून दिसत असेल, राहुल गांधींनी आपली खासदारकी का सोडली, चर्चेतला मुद्दा। मग या संदर्भामध्ये नेमक्या घटनात्मक प्रोव्हिजन्स काय आहेत आणि याच अनुषंगाने संसद सदस्यांची अपात्रता केव्हा होते हा मुद्दा चर्चेत आलेला आहे। तर त्या संदर्भामध्ये आपण घटनात्मक प्रोव्हिजन्स बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, चलो। संसद सदस्यांची अपात्रता या संदर्भामध्ये घटनेत काय तरतुदी आहेत, तर घटनेत कलम 101 ते 104 या कलमामध्ये संसद सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात वेगवेगळ्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामधली कलम 101 नुसार पहिली तरतूद आहे दुहेरी सदस्यत्व। तुम्हाला माहिती असेल मित्रहो, एखादा व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य राहू शकत नाही। तसाच जसा तो संसदेच्या 2 सभागृहांचा सदस्य म्हणून काम करू शकत नाही, तसाच तो राज्य विधिमंडळाचा सदस्य आणि संसदेचा सदस्य म्हणून सुद्धा काम करू शकत नाही। तर त्याला आपली एक जागा सोडावी लागते। या संदर्भामध्ये घटनेत प्रोव्हिजन्स नाहीयेत, परंतु कलम 101 च्या आधारे संसदेला अशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। कलम 101 चा वापर करून संसदेनं लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 केला। या कायद्याच्या कलम 68 सबक्लॉज 1 व 68 सबक्लॉज 2 मध्ये दुहेरी सदस्यत्वाच्या संदर्भामध्ये सविस्तरपणे तरतुदी देण्यात आलेल्या आहेत। त्यातली पहिली तरतूद लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहाचा खासदार म्हणजेच सदस्य म्हणून निवडून आल्यास संबंधित व्यक्तीने 10 दिवसाच्या आत सचिवांकडे किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी सूचनेद्वारे हे कळवणं अपेक्षित असतं की तो कोणत्या सभागृहामध्ये काम करू इच्छित आहे। त्यानं जर 10 दिवसामध्ये सचिवांकडे किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी नोटीस पाठवली नाही तर त्याची राज्यसभेतली जागा ऑटोमॅटिक रिक्त केली जाते। नीट लक्षात ठेवा मित्रांनो, संसदेच्या 2 जागेवरती तो निवडून आलेला आहे, त्याला 10 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। त्यानं जर 10 दिवसात संसदेच्या एका जागेचा राजीनामा नाही दिला तर त्याची राज्यसभेतली जागा रिक्त केली जाते। क्लिअर होत आहे? दुसरी तरतूद आहे, एका सभागृहाच्या 2 जागेवरती निवडून आल्यास, एका सभागृहाच्या, मग तो लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या 33 सबक्लॉज 7 मध्ये अशी तरतूद देण्यात आलेली आहे की एक व्यक्ती जास्तीत जास्त 2 संसदीय मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकतो। याचाच फायदा घेऊन राहुल गांधींनी उत्तर प्रदेश मधल्या रायबरेली आणि केरळ मधल्या वायनाड इथून निवडणूक लढवली आणि ते दोन्ही जागेवरती निवडून आले। मग प्रश्न उपस्थित झाला, एकाच सभागृहाच्या 2 जागेवरती जर सदस्य निवडून आला तर त्यानं तात्काळ एका जागेचा राजीनामा द्यावा। अशी कृती जर त्यानं केली नाही तर अन्यथा त्याच्या दोन्ही जागा जातात। दोन्ही जागेवरती तो खासदार म्हणून, लोकसभेचा सदस्य म्हणून काम करायला अपात्र ठरतो। आता प्रश्न उरतो मित्रहो, त्यानं नोटीस कधी दिली पाहिजे? तात्काळ नोटीस दिली पाहिजे। मग ती नोटीस शपथ ग्रहण करण्याच्या पूर्वीची असते। आता नुकतंच तुम्हाला माहिती असेल की काँग्रेसचे जे काही मल्लिकार्जुन खरगे आहेत अध्यक्ष, त्यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की राहुल गांधी हे केरळच्या वायनाडची जागा सोडतायत आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार, पोटनिवडणुकीच्या उमेदवार या त्यांच्याच बहीण ह्या प्रियंका गांधी असतील। त्याच्यामुळं कलम 2 म्हणजे या दुसऱ्या क्लॉजच्या आधारे एकाच सभागृहाच्या 2 जागेवरती निवडून आल्याचा हा जो काही क्लॉज आहे, या क्लॉजच्या आधारे राहुल गांधींनी एका जागेचा राजीनामा दिलेला आहे, हे क्लिअर करा। तिसरी महत्वाची गोष्ट, एखादा सदस्य हा पहिल्या सभागृहामध्ये ऑलरेडी सदस्य म्हणून काम करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तो दुसऱ्या सभागृहाची निवडणूक लढवून त्याही ठिकाणी निवडून आलेला आहे तर त्याला पहिल्या सभागृहातली जागा रिक्त करावी लागते। अर्थातच तो जेव्हा दुसऱ्या सभागृहामध्ये निवडून येतो त्याच क्षणी त्याची पहिल्या सभागृहातली जागा रिक्त होते। मित्रांनो, तुम्हाला वाटेल पहिली तरतूद आणि तिसरी तरतूद सेमच आहे, तर असं नाही। लक्षात ठेवा, पहिली तरतूद आणि तिसरी तरतूद जरा वेगळे आहेत। इथं लोकसभा आणि राज्यसभा
ही सभागृह मित्र हो ऍट ए टाइम तो 2 ठिकाणी निवडून आलेला आहे. इथं एखादा व्यक्ती पहिल्या सभागृहात कार्यरत असताना दुसऱ्या सभागृहामध्ये निवडून आलेला आहे, तेव्हा त्याची पहिल्या सभागृहातली जागा ऑटोमॅटिक रिक्त केली जाते. ह्या 3 तरतुदी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 68 त्यातले पहिला क्लॉज आणि दुसऱ्या क्लॉज मध्ये देण्यात आलेले आहेत. या 3 तरतुदी नीट लक्षात ठेवा, हमखास परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर मित्रांनो अजून एक तरतूद आहे, जसा एखादा व्यक्ती संसदेच्या 2 जागेवरती खासदार म्हणून किंवा सदस्य म्हणून काम करू शकत नाही, तसंच तो राज्य विधिमंडळ आणि संसद अशा दोन्ही ठिकाणी सुद्धा तो काम करू शकत नाही. तुम्हाला माहिती असेल या सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असे बरेच आमदार होते जे विधानसभेचे सदस्य असताना खासदार म्हणून निवडून आलेले आहेत किंवा त्यांनी खासदार म्हणून निवडणूक लढवलेले आहे. तुम्हाला माहिती असेल की आता सध्या मुंबईमध्ये एका जागेवरून वाद निर्माण होतोय. अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यावरून सध्या वाद चालू आहे. त्यातले रवींद्र वायकर ऑलरेडी विधानसभेचे सदस्य होते, ओके, आणि ते आता खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. अशा अनेक बरे सदस्य आहेत. संदीपान भुमरे असतील छत्रपती संभाजीनगरचे, ते ऑलरेडी विधानसभेचे मंत्री होते, विधानसभेचे सदस्य होते आणि ते खासदार म्हणून निवडून आले. असंही होऊ शकतं की ऑलरेडी एखादा व्यक्ती खासदार आहे आणि तो राज्याच्या विधिमंडळामध्ये सदस्य म्हणून निवडून आलाय. असंही होऊ शकतं. मध्यंतरी गुजरातमध्ये ज्या निवडणुका पार पडल्या त्या ठिकाणी केंद्रातून बरेचसे मंत्री हे राज्यामध्ये निवडणूक लढवायला आले किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा एनडीए मध्ये भाजपनं असं केलं की केंद्रामधल्या मंत्र्यांना राज्यामध्ये इलेक्शन्स लढवायला पाठवलं. मुद्दा असा आहे मित्र हो, एखादा व्यक्ती राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असताना संसदेचा खासदार म्हणून निवडून आला किंवा संसदेचा सदस्य असताना राज्याच्या विधिमंडळामध्ये निवडून आला, व्हाईस वर्सा कसंही असू शकतं, हे नीट लक्षात ठेवा. तर मी या ठिकाणी काय सांगतोय, एखादा व्यक्ती राज्य विधिमंडळाचा सदस्य असताना जर संसदेचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्यानं 14 दिवसाच्या आत राज्याच्या विधिमंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणं अपेक्षित असतं. असं जर त्यानं नाही केलं तर त्याची संसदेमधली जागा रिक्त केली जाते, हे नीट लक्षात ठेवा, ओके. अशा पद्धतीने मित्र हो आपल्याला दुहेरी सदस्यत्वाच्या संदर्भामध्ये या 4 तरतुदी सांगता येऊ शकतात. या 4 तरतुदीवरती आगामी काळामध्ये हमखास परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या 4 तरतुदी कुठल्या आहेत, तर अगेन आय रिपीट, लोकसभा आणि राज्यसभा अशा 2 ठिकाणी निवडून आलाय, 10 दिवसात एका जागेचा राजीनामा द्या, अन्यथा तुमची राज्यसभेतली जागा जाईल. लोकसभेच्या 2 जागेवरती निवडून आलेला आहे, तात्काळ एका जागेचा राजीनामा द्या. तात्काळ म्हणजे शपथ घेण्याच्या अगोदरपर्यंत हा कालावधी असू शकतो. जर तुम्ही एका जागेचा राजीनामा नाही दिला तर तुमच्या दोन्ही जागा जातात. तिसरं, पहिल्या सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास पहिल्या सभागृहातली जागा तात्काळ जाते. आणि राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य असताना जर संसदेचा सदस्य म्हणून निवडून आला तर इथं 14 दिवस दिले जातात. 14 दिवसाच्या आत राज्याच्या विधिमंडळाचा राजीनामा देणं अपेक्षित असतं, कारण छोट्या जागेचा राजीनामा देणं अपेक्षित असतं. अन्यथा तुमची मोठी जागा म्हणजे संसदेतली जागा रिक्त केली जाते. अर्थातच त्या संदर्भामध्ये राष्ट्रपती आपला नियम जारी करत असतात. खालची तरतूद ही राष्ट्रपतींनी जारी केलेल्या नियमानुसार असते, तर वरच्या 3 तरतुदी या लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार आहेत. या 4 तरतुदीवरती हमखास परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्याला म्हणतात मित्र हो दुहेरी सदस्यत्वामधल्या एका जागेची अपात्रता. क्लिअर होत आहे. याच नंतर अजूनही अशा तरतुदी आहेत की ज्या ठिकाणी संसद सदस्यांना आपली जागा रिक्त करावी लागते. या संदर्भामध्ये घटनात्मक अपात्रता या कलम 102 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. वैधानिक अपात्रता या लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये देण्यात आलेले आहेत. हे बघा मध्यंतरी बघा लोकप्रतिनिधित्व कायद्यामधली 1951 मधली एक तरतूद चर्चेत आली होती बघा. राहुल गांधींची खासदारकी अपात्र केलं होतं बघा. राहुल गांधींची खासदारकी काढून घेण्यात आलेली होती. या लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये अशी तरतूद आहे की कोणत्याही संसद सदस्याला कोणत्याही न्यायालयाने जर 2 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा दिली तर त्याची सदस्यत्व रद्द केलं जातं. किती कालावधीसाठी? 6 वर्षासाठी. नीट लक्षात ठेवा, 2 वर्षाचा तुरुंगवास झाला तर ती व्यक्ती 6 वर्षासाठी संसद सदस्य राहण्यासाठी काय ठरते? अपात्र ठरते. म्हणजे त्याचा एकूण मित्र हो 8 वर्षाचा हा स्पॅन जातो बघा. 2 वर्षाची शिक्षा भोगून आल्यापासून पुढची 6 वर्ष त्याला कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. राहुल गांधी हे
वैधानिक अपात्रतेमध्ये बसले होते. अजून बऱ्याचशा तरतुदी आहेत. निवडणुकीविषयक गुन्ह्यामध्ये तुम्ही दोष आढळलेला आहे. सामाजिक प्रथांचा तुम्ही प्रसार करताय, ज्याच्यामध्ये अस्पृश्यता असेल, हुंडा असेल, ठीक आहे, अशा गुन्ह्यांमध्ये तुम्ही दोषी आढळलेला आहे. तुम्हाला शासकीय सेवेतनं डिसमिस केलेला आहे. अशा अनेक तरतुदी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. ओके, तशाच तरतुदी कलम 102 मध्ये सुद्धा देण्यात आलेले, ज्याच्यामध्ये लाभाचं पद वगैरे असेल. अर्थातच त्याला केंद्राचे मंत्री, राज्याचे मंत्री अपवाद असतील. आणि काही तरतुदी मित्र हो पक्षांतर बंदी कायद्यानुसार देण्यात आलेल्या आहेत. 52वी घटना दुरुस्ती 10 शेड्यूल हे तुम्हाला माहिती असेल, ज्या संदर्भामध्ये आपल्या युट्यूबला एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आहे. या 3 पैकी कुठल्याही मार्गाने जर एखादा व्यक्ती, एखादा संसद सदस्य अपात्र ठरला तर त्याला आपली सभागृहातली जागा रिक्त करावी लागते. तसंच पुढे अजून राजीनामा. एखादा संसद सदस्य आहे जो स्वतःहून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सुद्धा देऊ शकतो. लोकसभेचा सदस्य असेल तर तो लोकसभेच्या सभापतीकडे राजीनामा देतो. राज्यसभेचा सदस्य असेल तर राज्यसभेच्या अध्यक्षाकडे राजीनामा देतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 33वी अमेंडमेंट 1974 ही नीट लक्षात ठेवा. 33वी अमेंडमेंट 1974 लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा अध्यक्ष यांना एक अधिकार बहाल केला आहे की सदस्यांनी दिलेले राजीनामे हे त्यांच्या स्वेच्छेने दिलेत का नाही दिलेत याची चौकशी करणं. आणि याची चौकशी करून जर सभापतींना असं वाटलं की संसद सदस्यांनी दबावापोटी राजीनामे दिलेले आहेत, वेगळ्या कारणाने राजीनामे दिलेले आहेत, तर असे राजीनामे प्रलंबित ठेवण्याचा अधिकार लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्ष यांना देण्यात आलेला आहे. मध्यंतरी कर्नाटकमध्ये अशा प्रकारचं प्रकरण उपस्थित झालं होतं. काही सदस्य सभापतींच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये पण गेले होते. तर त्या ठिकाणी असा निर्णय दिला होता की बाबा 33व्या घटना दुरुस्तीनुसार हा अधिकार त्या ठिकाणी अध्यक्षांना देण्यात आलेला आहे. क्लिअर होत आहे. अजून अनुपस्थिती. संसदेचा सदस्य जर विना परवानगी 60 दिवसापेक्षा जास्त सभागृहाच्या बैठकांनाच गेला नाही, 60 दिवस आहे बघा, नीट लक्षात ठेवा, विना परवानगी 60 दिवस तो संसदेच्या मीटिंगला गेला नाही, बैठकांना गेला नाही, ओके, तर त्याची सभागृहातली जागा रिक्त केली जाते. अर्थातच अधिवेशनाच्या नंतर जो गृह तहकुबीचा कालावधी असतो तो कालावधी जर 4 दिवसापेक्षा जास्त असेल तर हा कालावधी 60 दिवसामधून वगळला जातो. ही प्रोव्हिजन या ठिकाणी लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त अजून इतर 4 मार्ग आहेत, ज्याच्यामध्ये पहिला मार्ग आहे संबंधित व्यक्तीची निवडणूकच न्यायालयाने अवैध घोषित केली. सध्या रवींद्र वायकर यांच्या संदर्भामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल कीर्तीकर हे सध्या हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी करत आहेत. तुम्हाला निवडणूक एखाद्या सदस्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये अपील करता येतं. लक्षात ठेवा, हायकोर्टामध्ये अपील करता येऊ शकतं. तुम्हाला इतर ठिकाणी अपील करता येत नाही. तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता संबंधित निवडणुकीच्या विरोधामध्ये. जेव्हा तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाता तेव्हा उच्च न्यायालयाचे जे काही एखाद्या न्यायाधीश आहेत तर त्या न्यायाधीश संबंधित सगळ्या गोष्टीची चौकशी करत असतात आणि चौकशांती उच्च न्यायालय संबंधित उमेदवाराचा जो काही निकाल आहे तो कायम ठेवू शकतात किंवा संबंधित उमेदवाराचा निकाल रद्द ठरवून जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्याला विजयी घोषित करू शकतात. जर असं केलं, जो काही निवडून आलेला उमेदवार आहे त्याची जर निवडणूक न्यायालयाने अवैध घोषित केली तर त्याला सभागृहातली जागा रिक्त करावी लागते. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, एखाद्या सभागृहाला संसदीय विशेषाधिकाराचा भंग केल्यामुळं सभागृहातनं त्याची हकालपट्टी होऊ शकते. ओके, अशा परिस्थितीमध्ये किंवा त्याला सभागृहातनं काढून टाकलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संबंधित सभागृहातली सदस्याची जागा त्या ठिकाणी काय होते मित्र हो, रिक्त केली जाते. तिसरा मार्ग आहे, एखादा सदस्य हा राष्ट्रपती म्हणून निवडून आला, उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला तर त्याची संबंधित सभागृहातली जागा रिक्त केली जाते. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की एखाद्या खासदाराची किंवा एखाद्या संसद सदस्याची जर नेमणूक एखाद्या राज्याचा राज्यपाल म्हणून झाली तर त्या ठिकाणी त्याची संबंधित सभागृहातली जागा रिक्त केली जाते. मित्रहो, मी थोडक्यात तुम्हाला संसद सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये जो काही चर्चेत आलेला मुद्दा होता तो मुद्दा या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. सविस्तर तरतुदी तुम्ही तुमच्या पुस्तकामधून वाचून घ्या. परंतु या ठिकाणी जास्त फोकस करा दुहेरी सदस्यत्वाच्या बाबतीमध्ये ज्या काही या 4 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्या 4 तरतुदीवरती आयोग हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतो. मित्रहो, आगामी काळामध्ये राज्यसेवा असेल किंवा इतर परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये जे काही मुद्दे चर्चेत आलेले आहेत, यापूर्वी चर्चेत येऊन गेलेले आहेत, अशा सर्व मुद्द्यावरती थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा माझा मानस आहे. कारण कालच्या UPSCचा जर तुम्ही पूर्व परीक्षेचा पेपर बघितला तर त्या पेपरमध्ये
बरेचसे असे प्रश्न होते जे चालू घडामोडीला अनुषंगाने त्यांनी सेट केलेले होते. त्यातलाच एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. आय थिंक डी किंवा बी सेट मधला एक 100 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, जो लोकसभेच्या इथिक्स कमिटीवरती आला होता. तो प्रश्न का विचारण्यात आला होता? कारण मध्यंतरी संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप काही पक्षाच्या खासदारांवरती झाला होता आणि त्या आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकसभेने इथिक्स कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीवरती आयोगाने प्रश्न विचारला की इथिक्स कमिटीबाबत तुम्ही 3 विधानं विचारली होती की इथिक्स कमिटीबाबत जी 3 विधानं आहेत तर ती 3 विधानं खरंच बरोबर आहेत का? तर अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला होता. आगामी परीक्षेत सुद्धा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासक्रम कव्हर करून देण्याचा माझा मानस आहे. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना आपल्या प्लॅटफॉर्मला जोडण्यासाठी मला मदत करा. मित्रहो, तुम्हाला जर आपल्या राज्यघटनेच्या बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही समाधान कोकाटे पॉलिटी हे ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला ह्या सगळ्या PDF तुम्हाला उपलब्ध होत राहतील. पॉलिटी बाय समाधान कोकाटे ह्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहेत. आपल्या ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रकारच्या बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत. ऑनलाईन बॅचेससाठी समाधान कोकाटे पॉलिटी हे ॲप डाउनलोड करा. आपली ऑफलाईन बॅच तुम्हाला लाईव्ह स्वरूपात सुद्धा करता येऊ शकते. त्याला पण हायब्रिड बॅच असं नाव देण्यात आलेलं आहे. नुकतीच तीही बॅच चालू झालेली आहेत. तुम्हाला अधिक काय माहिती हवी असेल तर ऑफिसची हेल्पलाईनला सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. तुम्ही तिथेही संपर्क करू शकता. ओके, या लेक्चरला मी इथंच थांबतोय. भेटूयात पुन्हा नव्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.